वसईमध्ये दुपारच्या नंतर पावसाचा कहर अद्यापही कायम आहे आणि त्यामुळे सगळे रस्ते हे जलमय झाल्यामुळे वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। महामार्गावरती देखील पाणी साचलं। अत्यावश्यक सेवेमधली वाहनं आतच आलेली नाहीयेत शहरामध्ये, त्यामुळे दूध आणि भाजीपाला या सगळ्याची टंचाई आहे। सर्व रस्त्यांवरती पाणीच पाणी झालंय। अनेकांच्या तळघरामध्ये पाणी शिरलंय। दुकानामध्ये देखील पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। रात्रीपासून सुरू असलेला पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये, त्यामुळे आता वसई विरारकर देवाकडे पावसाने विश्रांती घ्यावी अशी प्रार्थनाच करतायत। वसई विरारमध्ये पावसाचा कहर हा अजूनही सुरू आहे। दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि मी आता सध्या गुरु नानक नगर येथील रस्त्यावर आहे। आपण बघितलं तर ही भयान परिस्थिती या ठिकाणचीच नाही आहे, तर वसई विरार आणि नालासोपारामधील अनेक भागांची आहे। गुडघ्याच्या वरती, काही ठिकाणी तर कमरेच्या वरती पाणी आहे। अतिवृष्टीमुळे संपूर्ण जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। अनेक शासकीय रुग्णालयामध्ये, त्याचबरोबर पोलीस स्टेशनमध्ये, रेल्वे रुळावर अनेक ठिकाणी पाणीच पाणी साचलेलं आहे। अत्यावश्यक सेवा जी आहे ही बाधित झालेली आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग बाधित झालेला आहे। पश्चिम रेल्वे बाधित झालेली आहे। अतिवृष्टी रात्रीपासून जो पाऊस पडत आहे, आता दुपारचे 3 वाजलेले आहेत, तरीही पावसाचा जोर कायम आहे। पावसाने कुठलीही विश्रांती घेतलेली नाही आहे। काल सायंकाळी 7 ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत 325 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। त्यामुळे वसई विरारमध्ये अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेलं आहे। तर वसई विरार महानगरपालिकेचे महापौर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्यामुळे भरपाईची मागणी आयुक्तांनी केलेली आहे। सध्या सगळेजण वसई विरारकर देवाकडे एकच प्रार्थना करत आहेत की हा पाऊस कुठेतरी थांबू दे, त्याला विश्रांती दे, कारण की सलग 3 दिवस पावसाने जो कहर केलेला आहे त्यामुळे संपूर्ण वसई विरार आणि नालासोपारातलं नालासोपारातील जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। प्रभाकर कुडालकर, ABP माझा, वसई।